आणि या दुसऱ्या सत्रासाठी मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. वळूया परमेशजी पाटील सर यांच्याकडे. चला प्रेक्षकांना आमची विनंती असेल, पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत विनंती असेल आपण पडद्याच्या बाहेर उभे राहा. जिथे गावातील जे प्रेक्षक आहेत प्लीज विनंती असेल. लायन्स चे ते समर्थक आहेत, प्रेक्षक आहेत, पडद्याच्या पाठीमागे उभे राहा. पट्ट्यावर जे प्रेक्षक बसलेत आपण उठायचं आहे, अन्यथा त्या ठिकाणी आमचे आयोजक येतील. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय. या स्पर्धेसाठी आजचा दिवस खरं तर ज्यांचा गोड आवाज आपण ऐकलात अर्थातच मानस मनोरे यांचा आपण सन्मान करूया. खरं तर आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी समालोचक आपणास लाभलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पण पट्ट्यावर जे प्रेक्षक बसलेत आपण उठायचं आहे. वारंवार आम्ही विनंती करतोय, पण पट्ट्यावर जे प्रेक्षक बसलेत आपण उठा प्लीज. 20 धावसंख्येची आवश्यकता या ठिकाणी सामना आपण पाहतोय. नवज्योत आणि लायन्स या टीम मध्ये. हा ट्रॅकरचा चेंडू पूल करत असताना फटका हवेत आहे, कॅचच्या संभावना पकडली जेल. धक्का पहिला फलंदाज या ठिकाणी प्रणित बॅक टू द पॅव्हलियन. मनोरे आज समालोचकाच्या भूमिकेत त्यांचा आवाज आपण ऐकलात, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी आयोजकांना विनंती करेल आपण या गोड समालोचकाचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. जे के पाटील आमचे मुख्य आयोजक. काय करायचं आहे, चला रेफर केले, चेंडू पाहायचा. चला आयोजन कमिटी या इकडे. थ्रो साठी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. पहिला चेंडू पाहू की आता. चला पहिला चेंडूच आपण पाहूया. चला सुरू करा. इकडे आम्ही पाहतोय ऑन स्क्रीन. जे के दादा या ठिकाणी जरूर ऍक्शन चेक करतील. शॉर्ट पे चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल रस या ठिकाणी जरूर मिळेल. 20 धावांचा पाठला करत असताना नवज्योत नवज्योत आणि लायन्स ही मॅच आपण पाहतोय. 20 धावांचा टार्गेट नवज्योत संघासमोर या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज विकी. यावेळचा चेंडू लावून अपील. प्रेक्षकांमध्ये जल्लोष त्या ठिकाणी सुरू आहे. लायन्स ए संघाचे सर्व समर्थक या ठिकाणी आपण पाहतोय. धन्यवाद मानस. या स्पर्धेसाठी आपण आपला अमूलाग्र वेल या ठिकाणी दिलात. बिझी शेड्यूल असताना देखील आपण या स्पर्धेसाठी आलात, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. पण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ऍक्शन चेक जरूर करतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धाव धावफलकावर आपण पाहतो. 1 विकेटच्या मोबदल्यात टीम नवज्योत संघाची धावसंख्या. आणखीन एक ते सरार अतिरिक्त वेगाने चेंडू फेकलाय. 2 षटकांचा हा सामना आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी आहे. आणि पहिल्या षटकातील
चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि धावसंख्या मात्र 1 धावफलकावर आपण पाहतोय. अगदी पहिल्या चेंडूवर मिळालेली विकेट आणि तदनंतर गोलंदाजी आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. गोलंदाज सत्यमला आपण पाहतोय. षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. लायन्स ए चे समर्थक खूप खुश आहेत. 20 धावांचं लक्ष्य, संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा चेस होतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. हनुमानजी नाईक आणि अतिश पाटील पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. चांगला फटका आहे ऑन साईडला. काही टप्पे घेत डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली फक्त 1 सिंगल. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहतोय 1-3. अर्थातच ज्या स्पर्धेची आम्ही आवर्जून उल्लेख करतोय. चला स्पीडअप करा प्लीज. चला क्षेत्ररक्षक का जवळ येतात पंच प्लीज. अद्याप एक सामना बाकी आहे. दिनांक 27, 28 आणि 1-2 मार्च रोजी याच मैदानावरती सीतामाई चषकाचं आयोजन A1 जोडी जितेतील देवीचंद्र म्हात्रे आणि 35 म्हात्रे प्रेक्षकांच्या भेटीस एक मोठी स्पर्धा घेऊन येत आहेत. प्रवेश फी 13,000 रुपये. 32 ग्रामीण संघांना प्रवेश दिला जाईल. मालिका वीरसाठी बाईकचं पारितोषिक. डे फॉर्मॅटमध्ये एक भव्य दिव्य चषक या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच जिते गावातील A1 जोडी देवीचंद म्हात्रे आणि 35 म्हात्रे यांचं मोठं आयोजन या मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा 27, 28 फेब्रुवारी 1-2 मार्च 4 दिवसीय स्पर्धा या मैदानावरती आपण पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी देखील आपण भरपूर शुभेच्छा देऊया. चांगला चेंडू अप्रतिम, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला. हलकासा स्विंग झाला आणि तदनंतर वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये संतोष दादा. सामना अद्यापपर्यंत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड चेंडूला फील्ड केलंय. तत्पूर्वी सिंगल रन्स. उंचीचा फायदा झाला असं म्हणावं लागेल. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडू पकडला गेला. सिंगल रन्स या ठिकाणी मिळाली. स्कूटीची लाईट बंद करायची आहे. ओके. भरपूर प्रेक्षक सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेत. 5 चेंडू आणि 15 धाव संख्येची आवश्यकता. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आघाडीच्या षटकामध्ये रन्स आले नाही आहेत. भरपूर प्रेशर आहे. खूप चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लायन्सचे समर्थक टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी. एकदा आवाज होऊ द्या. लायन्सच्या समर्थकांना आमची विनंती असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर. गणपती बाप्पा. भरपूर खुश आहेत. फुल टॉल वसूल केलाय. आता नवजोत संघाकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळेल. सिक्सर आलाय, परंतु या ठिकाणी रेफर केलं गेलंय. बीमर आहे की नाही, कोणी यायचं नाही प्लीज. प्लीज प्लीज प्रणित प्लीज. 12th मॅन आहे तो पाहिल. नो बॉल. बीमर आहे की नाही हे आपलं पाहायला येईल. आणि फलंदाज पुढे आलाय का हे देखील आपण पाहूया की बॅट्समन रिव्ह्यू आहे. यस ओके. सर्व गोष्टी या ठिकाणी हनुमानजी नाईक आम्हाला या ठिकाणी सांगत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बीमर आहे का, हाईट फॅक्टर या ठिकाणी आपण पाहू. प्लीज कोणी येऊ नका प्लीज, विनंती आहे. फ्रेम बाय फ्रेम RS लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी बीमर आहे का. इट्स अ बीमर कॉल. इट्स अ नो बॉल. रेफर केलं गेलं. बॅट्समॅन रिव्ह्यू आणि सक्सेसफुल ठरलाय.
पंचांच्या निर्णयाला त्याही चॅलेंज केलं. धावसंख्या 7 वाढेल. धावसंख्या 12. 4 चेंडू आणि आता 8ची आवश्यकता. चला प्रेक्षक प्लीज. नवज्योत चे प्रेक्षक समर्थक. यस ओके 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 थोडी शांती ठेवा. आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतोय. पण एकदा जोरदार टाळ्या उद्या नवज्योत संघाच्या बाजूने. शॉर्ट पिच. शॉर्ट आर्म पुलचा फटका. अरे फ्री हिट. चला प्लीज. पण मागच्या वेळी देखील खेळाडू अशा प्रकारेच बाद झाला होता. फ्री ची संधी होती. रन्स आली. एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वर 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. लायन्स एच्या संघाकडे खूप अवधी होता. फलंदाजाला तुम्ही रनआउट करू शकले असतात. पहा कोणी आतमध्ये यायचं नाहीये प्लीज. विनंती आहे आमची. फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटच्या चेंडूवर विकीला समजलं देखील नाहीये. मागच्या मॅच मध्ये देखील रनआउट झाला आणि ह्या मॅच मध्ये देखील बचावला खेळाडू असंच काहीसं म्हणावं लागेल. चेंडू बाकी आहे 3. विजयासाठी 7 धाव संख्येची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. क्रिकेटचा थर्रार मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करत असताना चेंडू हवेत आहे. रक्षक डाऊन द बॉल. झेल पकडेल का? हो. टेकन द कॅच. जबरदस्त झेल पकडलाय. विकेट डाऊन. फलंदाज बाद होईल. सुमित. पहा एकत्र येऊ नका. मी वारंवार विनंती करतोय. अद्याप एक मॅच बाकी आहे. लायन्स ए प्लीज. सागर आम्हाला सहकार्य करा. ओके. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धाव संख्येची आवश्यकता. 1 लाखाच्या स्पर्धेसाठी एवढे प्रेक्षक नसतात. स्पर्धेचा पहिला दिवस जर का एवढे प्रेक्षक असतील तर स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी किती प्रेक्षक येतील? होय. ज्या अर्थी 1 लाखाच्या स्पर्धेसाठी एवढ्या टीम्स नसतात तेवढ्या त्याच्यापेक्षा अधिक टीम्स आहेत. 42 संघ. आज संपूर्ण जिते गाव इकडे आलाय. 2 चेंडू आणि 7ची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जर्सी नंबर 5 योगेश. चला आमच्या आयोजन कमिटी त्या ठिकाणी मैदानाची फेरफटका मारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मीनारायण प्रसन्न आणि देऊल अली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 7. क्रिकेटचा थर्रार. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हरचा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जबरदस्त फिल्डिंगचा नमुना. आता 1 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता. सामना आहे. सामना अद्यापर्यंत संपला नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हरी हुई बाजी को जीतने वालों को बाजीगर कहते हैं. कोण जिंकणार ही लढत? टीम नवजोत की लायन्स ए? बिग फाइट. नवजोत 11 की लायन्स ए? कोणता संघ सामना जिंकेल? पहा आजच्या दिवसातील शेवटची लढत 1 षटकाची असेल. आयोजकांकडून निर्णय आलेला आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना 1 षटकाचा असेल. कोण जिंकणार ही लढत? लास्ट बॉल. 6ची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेटचा थर्रार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. फासल्या फासफूस करतात. क्या बात आहे. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल गोलंदाज सागर आणि समोर आहे फलंदाज विकी. 1 चेंडू आणि 6ची आवश्यकता.
लास्ट बॉल 6ची आवश्यकता. जोरदार टाळ्या उद्या. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. ओहो, या ठिकाणी सामना जिंकला. जल्लोष जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळेल लायन्स ए संघाकडून. चला आता टॉस करूया.